भाऊच्या धक्क्यावरून जोरदार अपडेट येते मित्रांनो. रितेश भाऊंनी अनुश्री मानेचा गेमच एक्सपोज केलाय. नक्की काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, भाऊच्या धक्क्याचं शूटिंग सुरू झालेलं आहे आणि भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी अनुश्री माने यांचा गेम एक्सपोज केलाय. रितेश भाऊंनी अनुश्री मानेला दोन्ही टीममधून कसं खेळताय हे सगळ्यांसमोर दाखवलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने तिने टोळीबरोबर प्लॅन केला आणि बोलले की मी त्या टीममध्ये जाऊन खेळते, त्यानंतर समोरच्या लोकांमध्ये जाऊन टोळीबद्दल जे काही बोलली अनुश्री माने त्या सगळ्या गोष्टीबद्दल रितेश भाऊंनी भाऊच्या धक्क्यावरती खुलासे केलेले आहेत. रितेश भाऊंचं हे म्हणणं आहे की अनुश्री, तुम्ही कॅप्टन्सी उमेदवारी मिळवण्यासाठी दोन्ही बाजूने गेम खेळताय, त्यामुळे तुमची लॉयल्टी कुठेतरी पणाला लागत आहे. तुम्ही तुमच्या टोळीबरोबर लॉयल राहिला नाहीयेत. तुम्हाला फक्त तुमची कॅप्टन्सी महत्त्वाची आहे आणि तुमचा जर का असा गेम असेल तो फेअर इनफ आहे, तो गेम अतिशय उत्तम आहे. पण बाहेर असं दिसतंय की तुम्ही तुमच्या टोळीबरोबर लॉयल राहिला नाहीये. तुमचा गेम दोन दगडावर पाय ठेवून चाललेला आहे. अशा प्रकारे रितेश भाऊंनी अनुश्री माने यांचा गेम एक्सपोज केलेला आहे. आता नक्की पुढे काय झालं हे आपल्याला भाऊच्या धक्क्यावरती कळणार आहे. पण सध्या तरी हीच बातमी आहे की अनुश्री मानेचा गेम रितेश भाऊ यांनी भाऊच्या धक्क्यावरती एक्सपोज केलेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकाराबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय.